नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मधून. पाचोरा शहर तालुक्यात एक अत्यंत गंभीर विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही काळापासून पूर्णतः बंद असलेला कुप्रसिद्ध चक्री व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्यवसाय मागे बंद होता, आजही बंद आहे आणि पुढेही बंदच राहायला पाहिजे, हीच पाचोरा शहरातील जनतेची ठाम भूमिका आहे. चक्री व्यवसाय म्हणजे केवळ जुगार नव्हे, तो संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारा सामाजिक आजार आहे. या व्यवसायामुळे पाचोरा तालुक्यात काहींची शेती गेली, काहींची घरे विकली गेली, कुटुंब तुटली आणि अनेक कुटुंब कर्जाच्या गर्तेत अडकली. ही वस्तुस्थिती आजही लोक विसरलेले नाहीये. याच कारणामुळे मागील काळात तत्कालीन पोलीस निरीक्षक पवार यांनी चक्री व्यवसायावर कडक कारवाई करत तो पूर्णतः बंद केला आणि आजही तो बंद आहे. ही पाचोऱ्याची मोठी जमेची बाजू आहे. मात्र आता काही स्वार्थी घटकाकडून चुकीची माहिती पुढे करून हा अवैध व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. हा प्रयत्न नेमकं कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या नुकसानीवर, हा प्रश्न आज पाचोऱ्यातील प्रत्येक सुजन नागरिक विचारतोय. पाचोऱ्यात आधीच सट्टा, मटका, अवैध दारू यासारख्या गैरप्रकारांनी डोकं वर काढलं असताना त्यात पुन्हा चक्रीचं भर पडू नये, हीच जनतेची आणि समाजाची ठाम अपेक्षा आहे. कायद्याच्या दरारा टिकवायचा असेल तर चक्रीसारख्या समाजघातकी व्यवसायाला कायमची मूठमाती देणं हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही स्वतः लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. आता जे बंद आहेत ते बंदच राहिलं पाहिजे, कारण जर चक्री पुन्हा सुरू झाली तर त्याचा परिणाम पुन्हा सामान्य कुटुंबांनाच भोगावं लागतील आणि ते पाचोरा कधीही सहन करणार नाही. ही बातमी केवळ आरोपासाठी नाही तर पाचोऱ्याच्या सामाजिक स्वस्थ वाचवण्यासाठी दिलेला इशारा आहे. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज पाचोरा. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.